नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझा शाळेचा मित्र अक्षय शेलार याचं प्री वेडिंग शूट बघणार आहोत. त्याचा एकंदर म्हणजे आपण काय म्हणू शकतो BTS आणि त्याचं जी काही आम्ही मजा केली त्या सर्व गोष्टी. कारण आईवडिलांनंतर जर का आपलं कोण पहिला मित्र किंवा मैत्रीण होत असेल तर ते आपले शाळेचे मित्रमैत्रिणी असतात, ज्यांच्यासोबत आपण मोठे होतो. आपले एकंदरच जडणघडण जी आहे ती त्यांनी बघितलेली असते. तर अशाच माझ्या मित्राचा मला फोन आला की तुला जमेल का प्री वेडिंगला यायला, आणि मी म्हणलं मी सध्या तरी प्रोफेशनली अजून काही करत नाही प्री वेडिंग वगैरे, पण आपल्या मित्रासाठी आपण इथे पोचलेलो आहोत. तर संपूर्ण व्लॉग तुम्ही नक्की बघा, तुम्हाला मजा येणार आहे. कारण आम्हाला पण हा 2 दिवसाचा प्रवास करायला खूप मजा आली. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा. शुक्रवारी रात्री कामावर उरकल्यानंतर आमचा प्रवास करण्याचा निर्णय झाला आणि मग मुंबईतून आम्ही वाकलघर, जे अक्षयचं गाव आहे, तिकडे आलो. दिवाघरमध्ये अंदाजे 4 ते 5 वाजले होते आम्हाला पहाटेचे. चला फायनली निघालो आहे प्री वेडिंग शूटला. व्हिडिओ काय चला बसा पटापट. गंगादेवी मंदिर आहे गावाजवळचं. इथे हा फर्स्ट स्पॉट असणार आहे. सुंदरचं इथे शिवलिंग पण आहे. अक्षय आता जसं सांगत होता की हे जे 5 कुंड आहेत ना, याच्यामध्ये गंगेचं पाणी असायचं, पण आता आपल्याला इथे काही दिसत नाही आहे. सगळं आटलेलं आहे. आणि हे आहे ते सुंदर असं गंगादेवी मंदिर. बरीच जुनी वास्तू दिसते. शूटिंग स्टार्ट होत आहे. फर्स्ट शॉट. आकाश फुल घेऊन आलाय कोणतं तरी युनिक. कसलं फुल आहे? आपली शंकराची पिंडी असते ना. अच्छा, वेगळंच आहे रे फुल एकदम. कुठल्या झाडावर होते? कैलासपती फुलाचं झाड बरंच मोठं आहे रे. जामच मोठं आहे वरपर्यंत पूर्ण. आणि याच गंगादेवी मंदिराचं आपण आता बघणार आहोत ड्रोन फुटेज. परत एकदा सेम मार दिला. घे हात पुढे. पर्सनल होतंय. कोकणातल्या उन्हात शूट चाललंय आमचं. आता इथल्या मंदिरातलं शूट संपलंय आणि पुढच्या लोकेशनला आता निघालोय आम्ही. फणस दिसत असतील तुम्हाला. प्रॉपर सीझन ते तर आहेच रे, फणस पण आहेत. अच्छा, बघा ते फणस. आणि इथे रोडच्या अक्रॉस गेलो की मग इथे हे मस्त मस्त आंबे कैऱ्या आहेत सध्या.
सगळ्या आंब्याच्या बागाच आहे तिथे. गावात एक कॉलेज गाडी आहे आणि इथे तुम्ही बघाल हिला मिनी सुझू सारखी कन्वर्ट करून टाकली आहे. काहीतरी नवीन वेगळं गावात ट्रान्सफॉर्मेशन. नेक्स्ट लोकेशन कुठे जातो आपण? दिव्यागरला. तिकडे काय काय बघणार आहे? रूपनारायण मंदिर. पहिले खासियत काय आहे तिकडची? खासियत काय आहे तिकडे त्या मंदिराची? मस्जिद तिथे वडापाव चांगला भेटतो. अजून दुसरं काहीतरी सांग. वडापावचं तिथे जिलेबी पण भेटते. 8% फ्रॉम द ग्रुप हॅज स्टॉप. आमची नवरी येताना कुठे आहे नवरी? नवरी नेहमीच उशिरा करते. वेटिंग फॉर नवरी. सकाळपासून लेट चालू. मी जास्त बोलणार, तू घाई घाई कर तर ती मला बोलेल तुझ्यामुळे मी हे विसरलं ते विसरलं. ये एडिट में नहीं कटेगा. आठवण करून दे. ये एडिट में नहीं कटेगा. बघून या काय अक्षय व्लॉग मध्ये जाणार आहे. तू आता जे बोललाय ना काढला दिवस. कमी घाई घाई केली तर असं म्हणत तसं. आम्ही सारखं जायचो. अरे अक्षय काय रिॲक्शन आउटफिट बघून? मला काय कळायला नुसतं मार्ग नाही, तोंडावर पडलाय. जाम प्रेशर आलंय. परफॉर्मन्स प्रेशर. मला आता काय मी तिकडे जाऊन प्रोग्राम करेन मला काय समजना झालंय. प्रज्ञाचा आउटफिट आता नाही दिसत आहे तुम्हाला, नंतर फुटेज मध्ये दिसेल. रूपनारायण आणि सुंदर नारायण या मंदिर लोकेशनला पोहोचलो आता. लाल चिऱ्यामधलीच मंदिर आहेत. लोकेशन तर फार छान दिसते. इथल्या माहिती फलकामध्ये लिहिल्याप्रमाणे रूपनारायण मंदिरामधली जी मूर्ती होती की ती आपल्याला विष्णूचे 10 अवतार म्हणजेच दशावतार बघायला मिळतात. आणि सुंदर अशी मूर्ती तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये देखील बघायला मिळेल. रूपनारायण मंदिराच्या बाजूलाच आपल्याला हे दिसतं ते सुंदर नारायण मंदिर आणि हे देखील भगवान विष्णूंना समर्पित आहे. मंदिराच्या आवारातच आपल्याला हे कुंड देखील बघायला मिळतं. पण उन्हाळा असल्यामुळे आता इथलं हे कुंड पूर्ण आटलेलं आहे. पण पावसाळ्यात सुंदर असं दृश्य आपल्याला इथे हे अनुभवायला मिळेल. रूपनारायण मंदिरात गर्दी असल्या कारणाने आम्ही तिथूनच थोड्याशा अंतरावर असलेल्या उत्तरेश्वर मंदिरामध्ये आलो. आणि या लोकेशनला आपल्याला अजिबात गर्दी नव्हती. दोन्ही ठिकाणी आपल्याला 1000 रुपये प्री वेडिंग शूटसाठी द्यावे लागतात. जर का आपण तसं न करता शूट केलं तर 2000 रुपयाची फाईन आहे. त्यामुळे हे तुम्ही शूटला जर गेलात तर नक्कीच लक्षात ठेवा. हे ड्रोन उडवण्यासाठी तर अजिबातच मनाई आहे इथे. त्यामुळे कोणतेही ड्रोन फुटेज आपल्याला इथे घेता आलं नाही. मंदिराच्या आत आल्यावर आपल्याला एक जुनं मंदिर इथे बघायला मिळतं. हे बहुता मूळ मंदिर असावं उत्तरेश्वराचं. आणि इथे आत आपल्याला एक सुंदरचं शिवलिंग देखील पाहायला मिळतं. आणि याच मंदिराच्या अगदी समोर आपल्याला एक हनुमंतरायाचं मंदिर देखील बघायला मिळतं. इथली जी मूर्ती आहे ती देखील अगदी सुरेख आहे. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी गेल्यामुळे इथलं जे वातावरण होतं ते अधिक प्रसन्न असं वाटत होतं. फोटोशूट चालू आहे इथे. हा प्रज्ञाचा आउटफिट आणि अक्षय पण आता रेडी होऊन आलाय. प्रदक्षिणा कंप्लीट करा. छान मंदिर केलंय खूपच. हे शंकराचं मंदिर, हे काळभैरवनाथ क्षेत्रपाल यांचं म्हणजे जे ग्रामदेवता आहेत त्यांचं मंदिर आहे. आणि समोर हनुमानाचं मंदिर आहे. मंदिराची जी एकंदरच वास्तुरचना आहे ती फारच सुंदर आहे. लाल चिऱ्यामध्येच हे बांधलेलं आहे. आणि चारही बाजूने तुम्हाला झाडं दिसतील. त्याप्रमाणेच जे मंदिराचं एकंदरच जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे आणि शांत आहे.
फोटोग्राफर बघा आमचा कुठे गेला राहुल. प्री वेडिंग शूट काय संपत नाही आहे, गरमीने हालत झाली आमची. बघा यांचं काय चाललंय. अजून एखादी लोकेशन मे बी कव्हर करायची आहे, बघू आता काय होतं. नाही तर मग उद्या सकाळी. व्हिडिओमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे हनुमान जयंतीचा हा दिवस होता आणि त्यामुळे एक वेगळं चैतन्य आणि उत्साह आपल्याला या मंदिरामध्ये अनुभवायला मिळाला. 7 वाजून गेलेत, सनसेट झाला आहे, दिसू शकता. अंधार पण झाला आहे, तरी शूट चालूच आहे. शूट अजून आपलं चालूच आहे. भाई लोकांना वाटतं प्री वेडिंग वगैरे सगळं एकदम मस्त छान छान फोटो निघत आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण बरीच मेहनत आहे. कारण हे कॅमेरावाले जे आहेत ना, हे दुपारी 3-4 वाजल्यापासून हे सगळ्यांचं चालू आहे. ते सगळं कोरिओग्राफ करणं, सगळे फोटोज काढणं आणि याच्यानंतर ते अजून एडिटिंग पण करणार आहेत. सो मी जेव्हा यूट्यूबच्या गोष्टी करतो तर ते मला बरंच रिलेट होतं, पण ह्यांच्याकडे जे फुटेज असणार आहे ते खूप जास्त असणार आहे कम्पेअर्ड टू मी जे करतो. सो हॅट्स ऑफ टू ऑल दिस फोटोग्राफर्स. नॉट अ इझी जॉब, नॉट अ इझी जॉब गाईस. तुम्हाला ते हे नको, आपण ते साडीवरची टाकूया. नंबर प्लेट चेंज नाही, पण आपण हे नाही टाकायचं. हा इन्स्टंट फोटो प्रिव्ह्यू चालू आहेत. हे पण छान वाटत फोटो ते वाले. इव्हन हा पण हा आता दिसतोय ना त्याच्या पटीने तो मस्त आहे. हा फोटो हा ओरिजिनल. थोडी लाईट मागे कमी आहे, ह्याला पण कलर ग्रेड करू आपण. हवा नाही लागत आहे, हेवी वाटते. कसं होतं माहिती का, आपण ही हेअरस्टाईल करतो ना तर हे नाही वाटत. मी नाही पार्टी करत होतो. हा मस्त धावतोय. हा पण छान आला, हा पण छान आला. नाईस. तू पहिलाच तो बोल. हा मस्त रे चांगले फोटो आले रे. अभे साला काढतो मी 10 वर्ष झाले दाखवला इंडस्ट्रीत. नाही मस्त झालं. हो हे लाल किल्ला. अरे अजून येईल बघ. अबे ह्याच्यात एक हा नाही दुसरा अजून एक रिटेक घेतला ना. आतापर्यंतचा रिव्ह्यू अक्षय कसे काढलेस, कसे आहेत फोटो? छान फोटो काढले आमच्या राहुलनी आणि अतिशय छान आहे. तू नको येऊ समजू. मटन भाकरी जेवायला द्या, तो फोटो चांगले काढतो. मटन भाकरी आज उपवास आहे. फक्त मटन भाकरीवर भागवते. अरे मी वेज आहे. नाही माझा काय यश नाही. पहिला नॉनव्हेज बोलणारा हात होता हॉटेलमध्ये. सर्वात पहिला नॉनव्हेज बोलणारा पोरगा राहुल उंबरकर. हे बघ ऍक्टिंग बघ, पुढे बघ. भाई आम्ही तुझे नाटक शाळेपासून बघतच आलोय. प्रॉपर ऍक्टिंग भाई. ऑस्कर. अच्छा अच्छा चांगले आणि ती पहिलीच आपण काढली मंदिरात तुला पण पळत आलो की. त्याचं ठरलेलं पोज आहे अर्जुनचा. चालत वी पोज. पळत आलो. लास्ट शॉट ऑफ द डे. फर्स्ट हँड एक्सपिरियन्स गाईज. तुम्हाला BTS बघायला मिळतो या सगळ्याचा. नाईस शॉट. आजच्या दिवसाचा लास्ट शॉट. डे 1 एंड करतो इथे आम्ही या धुरासकट. नुसता धूर आणि फोटो बघून पण नुसता धूर होणार आहे. अक्षयच्या प्रोफाईलवर नुसते लाईक असे पोरींचे कमेंट्स. आणि फायदा काय? हा माणूस आशावादी आहे. काय करायचं. चलो सायनिंग ऑफ फॉर डे 1. उद्या आम्ही जाणार आहोत दिव्यागर बीचला वगैरे, त्यासाठी पण स्टे ट्यून्ड. गुड नाईट. व्हिडिओच्या शेवटी गोष्ट नमूद करायची होती ती म्हणजे राहुल उंबरकर जो माझा शाळेतलाच मित्र आहे, तोच हे प्री वेडिंगचे शूट कंडक्ट करत होता आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र तेजस बने आणि नितेश हे देखील होते. त्यामुळे तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील तर तुम्ही यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. यांचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये नक्की ॲड करू. नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या चॅनलवरचं प्रेम असंच राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.